नमस्कार, मी नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे एकदम हॉटेल स्टाईल मसाले पापड आणि अगदी तोही घरच्या घरी आणि 5 मिनिटांमध्ये अगदी हा पापड बनून तयार होतो। मग चला तर वेळ न घालवता पापड बनवायला सुरुवात करू। तर इथं मसाले पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। इथे मी मोठ्या आकाराचे 2 ते 3 पापड घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ, चाट मसाला, मिरची पावडर, हे थोडी जीरा पावडर आणि हे थोडीशी शेव घेतलेली आहे। हे शेव मी घरीच तयार केलेली आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। आणि नंतर इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, काकडीचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे, 2 कांदे, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे एक। तर हे टोमॅटो जे आहे ना, याच्या आपल्याला हे आतल्या बिया जे आहेत ना त्या काढायच्या आहेत, कारण ह्या बिया अशाच ठेवल्या की आपला पापड ना शेदळल्यासारखा होऊ शकतो, त्यामुळे बिया पूर्ण आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत। तर आता याच्या बिया काढून झालं की आपल्याला आता हे सर्व भाज्या कट करून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, इथं हे सगळं मी असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतलं का आपल्याला हे थोडंसं असं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात आपल्याला मीठ किंवा काय मसाला वगैरे काहीही टाकायचं नाही, कारण ते टाकलं तर आपल्या या कांद्याला टोमॅटोला पाणी सुटू शकतं, त्यामुळे हे असंच फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं काही तर आता आपण कढईमध्ये तेल तापाय ठेवलेलं आहे। तर आता हा पापड आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर हे पहा, याचं तेल ना अगदी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे हा दुसरा सुद्धा पापड आपल्याला तळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर का हा असा पापड तळून जर खायला असं आवडत नसेल तर थोडंसं तेल लावून तव्यावरती सुद्धा गरम करून मसाले पापड बनवू शकता। तर आता आपण हे पापड एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यावरती आपल्याला सर्वात पहिलं थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे। मिरची पावडर टाकून झालं की थोडासा असा चाट मसाला सुद्धा याच्यावरती आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे। चाट मसाला टाकून घेतला नंतर थोडीशी जीरा पावडर आणि चवीपुरतं मीठ एकदम नॉर्मल टाकायचं आहे, कारण या पापडामध्ये सुद्धा आपलं मीठ असते। तर आपण इथे हे सगळे जिन्नस कट करून घेतले होते ते याच्यावरती असं थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला हा मसाले पापड हॉटेलमध्ये जेवाय गेल्यानंतर पहिल्यांदा दिला जातो। तर आता याच्यावरती आपल्याला ही शेव थोडीशी वरतून टाकून घ्यायची आहे, अशी थोडी थोडी करून सगळ्या साईडने असे पसरून घ्यायचे आहे। तर हा मसाले पापड मी तुम्हाला घरच्या घरीच एकदम सेम हॉटेलसारखा बनवून दाखवलेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा मसाले पापड घरच्या घरी बनवून नक्की पहा आणि तो कसा बनला आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।